हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून गेल्या काही दिवसात चोरी, घरफोडी तसेच चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई सिटी परिसरातील घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच आता सुभद्रानगर निवारा परिसरात एका बंद घरात घरफोडी झाल्याची घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुभद्रानगर निवारा परिसरात राहणारे भगवंत सरदार हे गेल्या महिनाभरापासून मुंबई येथे मुलाकडे गेले होते. त्यामुळे त्यांचे सिद्धार्थ गया हे घर अनेक दिवसांपासून बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 3 खोल्यातील कपाटे व इतर सामानाची उचकापाचक केल्याचे आढळून आले आहे. दरम्यान घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती भगवंत सरदार याचे पुतणे कार्तिक सरदार यांना दिली. माहिती मिळताच कार्तिक सरदार यांनी घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक जनार्दन कदम तसेच अनिरुद्ध काळे व सोमेश आढाव यांनी कोपरगाव शहर पोलिसांना कळवले. त्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक संदीप सोन्ने व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा व पाहणी केली. घरमालक भगवंत सरदार हे सध्या मुंबई येथे असल्याने घरातील नेमका किती मुद्देमाल चोरीचा गेला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या आगमनानंतरच चोरीच्या मालाची अचूक माहिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान शहरात वाढत असलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन शहरासह परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नगरसेवक जनार्दन कदम, अनिरुद्ध काळे, सोमेश आढाव तसेच स्थानिक नागरिकांनी केली आहे. कोपरगाव शहरात वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांचा बंदोबस्त करणे व त्यांचा शोध लावणे हे शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. आमच्या सुभद्रानगर परिसरातील गल्ली नंबर 5 मध्ये श्री सरदार सर या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या मुलांच्या नोकरीनिमित्त ते सध्या मुंबई येथे त्यांचं वास्तव्य आहे. आणि आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पठाडे सर म्हणून या ठिकाणी शेजारी ते असतात. त्यांच्या लक्षात आलं की ह्या घराचा मागील बाजूचा दरवाजा उघडलेला आहे आणि तात्काळ त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं आणि त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली की हे घर फोडण्यात आलेलं आहे. परंतु कधी फोडण्यात आलंय ते काही त्या ठिकाणी लक्षात आलेलं नाहीये. आणि बऱ्याच आपण पाहतोय की मागच्या 1 महिन्यापासून सातत्यानं या परिसरामध्ये बुरट्या चोऱ्या असतील, घरफोडी असतील, चेन स्नॅचिंगचे प्रकार अतिशय झपाट्याने याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि पोलिसांनी देखील या ठिकाणी सतर्कता दाखवून या भागामध्ये पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे असं या निमित्ताने त्यांना मी आवाहन करतो. आणि नागरिकांनाही देखील आवाहन करतो की आपण ज्यावेळेस बाहेरगावी जाल त्यावेळेस कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा दागिने इतर वस्तू आपण घरामध्ये न ठेवता त्या सुरक्षित ठेवाव्यात. आणि बाहेरगावी जात असताना आपण शेजारी आपल्या रहिवाशांना देखील याची कल्पना द्यावी असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि विनंती करतो की आपणही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन याची आपण दखल घेऊन पुढील कारवाई तात्काळ करावी असं त्यांना मी आवाहन करतो. साधारण घरातून काही मुद्देमाल केला की याबाबत काही माहिती मिळेल? आत्ताच आम्ही सरदार सरांशी त्यांचे जे पुतणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी संपर्क केलेला आहे आणि ते मुंबईमधून निघालेले आहे. ते आता प्रवासामध्ये आहे आणि ते आल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला कळेल की ह्या घरामधून काही आपल्या दस्तावेज काही मालमत्ता काही चोरी गेली आहे का.